नाही, संजय राऊत काय चुकीचं वागतायत? शेवटी त्यांचे सुद्धा पक्षश्रेष्ठी या सोनिया गांधीच आहेत संजय राऊतांच्या. आणि त्यामुळे राज ठाकरे यांना, मनसेला त्यांच्या आघाडीत घ्यायचं की नाही हे विचारण्याकरता त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं ना, सोनिया गांधींना येऊन भेटतायत ना, याचा अर्थ संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आहेत. आज त्यांचे उंबरठे झिजवत आहेत. बाळासाहेबांची परंपरा याला काळीमा लावण्याचं काम संजय राऊतांकडनं होतं आहे. राजसाहेब ठाकरे यांना आघाडीत घ्यायचं की नाही याची परवानगी जर सोनिया गांधींकडे घ्यावी लागते, हर्षवर्धन सकपाळांसारख्या व्यक्तीची, जरी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष असले त्यांना आमदार ना खासदार नाही, काही अशी वेगळं त्यांचं काही इमेज, परंतु त्या माणसाशी तक्रार सोनिया गांधींकडे करावी लागते. एवढी लाचारी कशासाठी? उद्या तर ओएसी यांना आघाडीत घ्या, त्याची सुद्धा परवानगी मागण्याकरता सोनिया गांधींचे उंबरठे झिजवतील. संजय राऊत यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकारच नाही आहे. पण ज्या पद्धतीने एक छोटा विषय आहे, निवडणूक आयोगाला भेटीला जायचं आणि त्याच्यासाठी ते काँग्रेस श्रेष्ठींना पत्र लिहिणं, तेही हर्षवर्धन सकपाळ यांच्यासारख्या व्यक्तीचं, तर एकंदरीत शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये. शिवसेना म्हणू नका, युबीटी म्हणा. अहो, पॉवरच काही राहिलेली नाही आहे. ते बेडूक ज्याप्रमाणे हवा भरून फुगवला जातो त्या पद्धतीची त्यांची अवस्था आहे. कोणी नाही आहे, कोण त्यांना विचारत नाही आहे. आघाडीमध्ये कोणी त्यांना विचारत नाही आहे. कवडीची किंमत नाही आहे. पवारसाहेबसुद्धा दुसऱ्या दिवशीच्या बैठकीला गेले नाही. हे पोरखेळ आहे म्हणाले. त्यांना वाटलं हे पोरखेळ आहे, त्या पोरखेळामध्ये कुठे यांच्यामध्ये वावरत बसायचं. आणि काय विषय आहे तो, दुबार नावं, 4 वेळा नावं, हे आत्ताचा विषय आहे. काँग्रेस ज्यावेळी सत्तेवर होतं तेव्हा मतदार यादीमध्ये दुबार नावं नव्हती का? 4 वेळा. मला आठवतं आहे 20 वर्षापूर्वी मतदार यादीत माझं नाव 5 ठिकाणी होतं. 4 वेळा, 2 वेळा, 3 वेळा ही नावं ही मतदार यादीमध्ये, हा आत्ताचा प्रकार नाही आहे. तुम्ही आता कशाला दोष देताय? हे तुमच्यापासून चालू आहे. आणि बिहारमध्ये ही मतदार यादी पुन्हा अपडेट करतायत, त्याला यांचा विरोध. बिहारमध्ये काय करतायत? एका ठिकाणी 10 ठिकाणी जर नाव असेल तर ते नाव काढून एकाच ठिकाणी ठेवायचं. जी व्यक्ती एखाद्या एरियामध्ये राहत नसेल, त्या ॲड्रेसवर नसेल, तर त्याचं नाव डिलीट करायचं. अशा पद्धतीची मोहीम निवडणूक आयोगाने बिहारमध्ये घेतली. अहो, या नालायक माणसांनी संसदेचं अधिवेशन चालून दिलं नाही. बिहारमध्ये भाड्याची माणसं नेऊन मोठे मोठे मोर्चे काढले. निवडणूक आयोगाला भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजी यांच्यावरती टीका केल्या. आणि तोच इश्यू घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाला भेटताय. मुळात तो विषय कोणाचा आहे, काय आहे, हे सुद्धा त्यांना कळत नाही आहे. या संजय राऊतांनी त्यांना मतदार यादी म्हणजे काय, त्या ठिकाणी मला वाटतं जयंत पाटील सोडले तर लोकांमध्ये निवडणुका लढणारे एक बाळासाहेब थोरात होते. मला वाटत नाही की ज्यांनी निवडणुका लढल्या आहेत, ज्यांनी स्वतः मतदार यादी तपासले, मतदार यादी काय असतं, BLO काय असतो, BLA काय असतात, याची कुणाला माहिती आहे. मग तुम्ही कशासाठी तुमचे माणसं एजंट जे नेमतात ते नेमा ना. तुमच्याकडे आहेत का प्रत्येक मतदार यादीला तुमचा माणूस एक प्रतिनिधी BLA द्यायचा असतो त्या पक्षांनी, आणि त्यांनी ती यादी चेक करायची असते. ती यादी बरोबर आहे की नाही. मग तुमचे BLA काय शेण खायला गेले का? केवळ आपली हार होणार आहे. आणि म्हणून आता या निवडणूक यादीचा आधार घेऊन निवडणुका पुढे ढकला अशी मागणी करतायत. याचाच अर्थ त्यांचा पराभव होणार हे त्यांना माहीत आहे. आजचं मरण आणखी 6 महिन्यांनी घ्या. 6 महिने माणूस जगण्याचा प्रयत्न करत असतो. हा केवळ प्रकार आहे. यातील एकालाही यादी म्हणजे काय असतं, स्वतः एकानेही निवडणूक लढलेली नाही आहे. त्यामुळे केवळ बागलबुवा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
महाविकास आघाडीमध्ये मनसे जवळ येतोय म्हणून काँग्रेस अस्वस्थ होत आहे असं समजून येत आहे. म्हणजे कोणत्याही चौथ्या पक्षाला आतमध्ये घ्यायचं असेल तर काँग्रेसच्या श्रेष्ठींची होकार असणं गरजेचं आहे. ही लाचारी आहे, ही लाचारी आहे. तुम्हाला आघाडीत कोणाला घ्यायचंय हे तुम्हाला जर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना विचारावं लागत असेल तर ही लाचारी आहे. आत्मसन्मान तुम्ही विकलाय खुर्ची करता. तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे. युबीटी फक्त लावा, शिवसेना युबीटी हे नाव सुद्धा लावू नका. एवढे लाचार झालेत तुम्ही. अहो, मनसेला तुम्हाला आघाडीत घेण्याकरता पक्षश्रेष्ठींची परवानगी घ्यावी लागते. ही लाचारी आहे हो. शिवसेना नाव तोंडात घेण्याचा तुम्हाला अधिकारच नाही आहे. राज ठाकरे दिल्लीच्या काँग्रेसच्या श्रेष्ठींशी बोलायला रेडी आहे. त्यांनी दर्शवले इच्छा. बघा, आता राजसाहेब कोणाशी बोलायला तयार आहेत, कोणाशी बोलायला मला नाही वाटत. कारण राजसाहेब जे मी ओळखतो हे स्वाभिमानी आहेत. त्यांचा आत्मसन्मान त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. मला आघाडीत घ्या म्हणून राजसाहेबांना जे मी ओळखतो ते राजसाहेब मला आघाडीत घ्या म्हणून कधीही कोणाशी विनवणी करणार नाहीत, जे मला राजसाहेब माहिती आहेत. मला नाही वाटत राजसाहेब मला आघाडीत घ्या म्हणून कोणाशी परवानगी मागतील किंवा कोणाशी बोलतील. ही चुकीची गोष्ट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.